40 नंतर पोट का सुटते? हे 4 नवीन ट्रेंडिंग सायंटिफिक रिझन तुम्हाला कोणीच सांगितले नाहीत. पाळी बंद होते, थायरॉइड वाढलाय, स्ट्रेस आहे, चालायला हवं, हे जुने सल्ले ऐकून कंटाळा आलाय ना? कारण तुम्ही सगळं करून बघितलंय. डाएट केलं, वॉक केला, चहा सोडला, तरीही पोटाचा घेर कमीच होत नाहीये. कारण समस्या तुमच्या शिस्तीत नाही, तर शरीराच्या आत घडणाऱ्या अशा 4 नवीन गोष्टींमध्ये आहे, ज्याबद्दल आजचे आधुनिक डॉक्टर बोलत आहेत. पण सामान्य महिलांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही. आज आपण 40 ते 50 वयाच्या महिलांचे पोट वाढण्यामागची 4 एकदम नवी आणि ट्रेंडिंग कारणं पाहणार आहोत. कारण नंबर 1, गट मायक्रोबायोम रिसेप्टर, आतड्यातील बॅक्टेरियांचा खेळ. पहिले नवीन कारण, गट मायक्रोबायोम म्हणजे आपल्या आतड्यांमध्ये अब्जावधी बॅक्टेरिया असतात. तरुणपणी चांगले बॅक्टेरिया जास्त असतात, जे खाल्लेलं अन्न लगेच जाळून टाकतात. पण 40 नंतर शरीरातील इस्ट्रोजन कमी होताच आतड्यात वाईट बॅक्टेरिया जास्त वाढू लागतात. हे वाईट बॅक्टेरिया तुम्ही खाल्लेल्या अगदी साध्या अन्नातूनही जास्त कॅलरीज शोषून घेतात आणि ते थेट पोटावर फॅट बनवून साठवतात. म्हणूनच तुम्ही कमी खाऊनही जाड होता. नवीन उपाय, कृत्रिम प्रोबायोटिक्स. गोडांपेक्षा रोजच्या जेवणात आंबवलेले पदार्थ जसे की आंबवलेली कांजी, घरगुती लोणचे, ते कमी तेलातले, दही आणि ताक वाढवा. हे वाईट बॅक्टेरियांना मारतात. कारण नंबर 2, मेलाटोनिन सिंड्रोम आणि रात्रीचे फॅट बर्निंग बंद होणे. दुसरं कारण, रात्रीच्या वेळी शरीर फॅट बर्निंग मोड मध्ये न जाणे. आपले शरीर सर्वात जास्त पोटाची चरबी रात्री झोपेत वितळवत असतं. पण 40 नंतर महिलांमध्ये मेलाटोनिन चे प्रमाण 50% घसरते. त्यात रात्री झोपताना मोबाईल स्क्रोल करणे किंवा टीव्ही पाहण्यामुळे हा हार्मोन पूर्णपणे तयार व्हायचा बंद होतो. परिणाम, शरीर रात्री चरबी जाळायच्या ऐवजी ती साठवून ठेवू लागतं. नवीन उपाय, संध्याकाळी 7 नंतर ब्लू लाईट पासून दूर राहा. रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे पायाच्या तळव्यांना तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाने मालिश करा. यामुळे मेलाटोनिनचे प्रमाण नैसर्गिकरित्या वाढते आणि रात्री फॅट बर्न होते. कारण नंबर 3, विसरल फॅट मेमरी, पोटाची फॅट मेमरी. तिसरं आणि सर्वात धक्कादायक कारण म्हणजे फॅट मेमरी. 40 ते 50 या वयात आपले शरीर कोणत्याही नव्या बदलाला विरोध करतं. जर तुम्ही अचानक क्रॅश डाएट म्हणजे उपाशी राहणे किंवा खूप जास्त कार्डिओ, रनिंग सुरू केलं, तर शरीराला वाटतं की तुम्ही संकटात आहात. शरीर घाबरून पोटाच्या आतल्या अवयवांच्या भोवती चरबीचा एक सुरक्षा कवच बनवतं, जेणेकरून तुम्हाला ऊर्जा मिळावी. म्हणजे तुम्ही जेवढा शरीरावर अवाजवी ताण द्याल, तितके पोट जास्त सुटेल. नवीन उपाय, टोकाचे डाएट किंवा रोज 1-2 तास खूप धावणे बंद करा. शरीराला सेफ वाटू द्या. आठवड्यातून फक्त 3 दिवस 15 ते 20 मिनिटांचे स्लो स्ट्रेच वर्कआउट म्हणजे स्लो बॉडी वेट एक्सरसाइज करा. कारण नंबर 4, NEAT मधील गुप्त घसरण. चौथं कारण आहे NEAT म्हणजे नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनिस मधील घसरण. हे काय आहे? आपण जिम किंवा वॉक सोडून दिवसभरात ज्या लहान सहान हालचाली करतो, उदाहरणार्थ उभं राहून बोलणं, हातवारे करणं, घरभर फिरणं, जिन्यावरून ये-जा करणं. 40 नंतर नकळतपणे महिलांचा हा NEAT 60% कमी होतो. आपण 1 तास जिम किंवा वॉक करतो, पण बाकीचे 23 तास एकाच जागी बसून किंवा पडून राहतो. यामुळे दिवसातील सर्वात जास्त कॅलरीज जाणणारा सोर्सच बंद होतो. नवीन उपाय, दर 45 मिनिटांनी 2 मिनिटांसाठी उभे राहा किंवा थोडे चाला. फोनवर बोलताना बसून न बोलता घरातल्या घरात फेऱ्या मारा. ही छोटीशी सवय पोटाची चरबी वितळवण्यासाठी 1 तासाच्या वॉकिंग पेक्षा जास्त प्रभावी ठरते. तर महिलांनो, 40 नंतर जुन्या पद्धती सोडून या नवीन सायन्सला समजून घ्या. उपासमार करू नका, तर शरीराचे नॅचरल सायकल दुरुस्त करा. तुम्हाला या 4 पैकी कोणते कारण सर्वात नवीन आणि वेगळे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींच्या आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा,
जेणेकरून त्या जुन्या चुकीच्या पद्धती वापरून त्रस्त होणार नाहीत. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.